राणू राणूला परत पिल्ले होणार आहेत. काय करायचं राणूचं? जुलीचं लुशीचं ऑपरेशन केलं. राणूचं काय करू काय कळतच नाहीये मला. राणूला पण दाखवावं लागणार आहे डॉक्टरांना जरा. फक्त चहा ठेवलाय आता. चहा ठेवलाय. फोन चालू आहे. शनिवार आहे आणि बाकीची बरीचशी कामं अजून राहिलेली आहेत. आत्ता तर मी कुठं चहा ठेवलाय. मी जरा अद्रक टाकते चहामध्ये, कारण मी खिसून अद्रक नाही टाकत. मला असं टेस्टून अद्रक टाकायला आवडतं. मी अद्रक पहिलं खूप टाकायचे. आता चहामध्ये अद्रक जास्त टाकत नाही, कारण उन्हाळा आहे आणि उष्णता असते म्हणून. आता मी थोडंसं अद्रक टाकलं. त्यांना लागलेली आहे आपल्या आजी लोकांना आल्याच्या चहाची सवय. मग आलं जर नाही टाकलं तर म्हणतात आलं नाही टाकलं का आई चहामध्ये. तर चहा म्हणजे ना जास्त शिजवायचा असतो. चहा लगेच उकळला आणि लगेच दिला असं नाही. एकदम असं छान असं चांगला शिजू द्यायचा चहा. त्याच्याशिवाय चहा प्यायची मजाच वेगळी आहे. बारीक गॅसवर म्हणजे बारीक शिगडीवर ठेवलाय. जरा चहा उकळू देते. कॅटली एक त्या मुंबईवाले एका आजीनी पाठवली आहे मला. म्हणजे हे खूप मोठं काम केलंय. अजून एक कॅटली दिलेली आहे मला, पण ती लय मोठी कॅटली आहे. ती आपलं मोठा आश्रम झालं ना तिकडं, तर त्याच्यामध्ये 100-1 लोकांचा तर चहा बसेल. 100-50 लोकांचा चहा बसेल अशी एवढी कॅटली मोठी दिलेली आहे आपल्याला. एका आजीने दिलेली आहे. आणि मंगेश भाऊनी ती कॅटली मला दिली होती की ताई चहालाही वापरा म्हणून. तर बघितलं पण त्याच्यात खूपच थोडा चहा दिसतोय हा, आणि ती खूप मोठी कॅटली. तर आता सध्या आपण हीच कॅटली वापरतोय चहासाठी. चला आता गाळून घेऊया चहा. कोण आहे बाहेर बघते जरा. कलावती आजी वगैरे आहे का. दूध खायचं ठेवलं होतं मांजरांना. बसून आहेत बघतायत. खाऊन पिऊन कडेला बसलेले आहेत. काहीतरी करतायत. आजी लोक फिरतायत बाहेर. पाणी तर खूप लागते. आता आपलं बांधकाम चालू झालंय. तिकडं पण द्यायच्यात बॉटल नेऊन, म्हणून भरून ठेवल्यात रोहितने आणून कामावरती. जुली रामकृष्ण हरी. झाडांना पाणी घालायचं तसंच राहून गेलं माझ्याकडून. बसले ते तिकडं जाऊन बसले. एकीकडे गेलं ना की इकडचं काम आंधळ होतं माझं. मध्ये गेलं ना की बाहेरचं आंधळ, बाहेर आलं ना आतलं आंधळ. काय करायचं. रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग. वरणाचा कुकर लावून झालाय वाटतं है ना मावशी. आता भात पण छान झालेला आहे. वरणाचा कुकर झालाय. आज करायचे तोंडल्याची भाजी. लाल तोंडले असल्यावर चालतं का. चालतं. बरं चला चहा उकळा. चला वरती सगळ्यांनी. आंघोळी केल्यात ना. कोणाची केली का आंघोळ. हा चला चला चला. इकडे कोण कोण आहे बघू द्या मला. रामकृष्ण हरी. चला चहा प्यायला वरती. रामकृष्ण हरी. कोमल चला हळूहळू उठा. मामा उठा. एक जण. हे जाऊ मंगल मावशी. चहा प्यायचा नाही का. मंगल मावशी तर आमच्या चहाची फॅन आहे एकदम. हा मला आता 8-9 वर्ष झालं म्हणल्यावर तू मग इथं केवढा मग देतो चहा आपण तुला. मग तुला आवडतो म्हणून द्यावाच लागतो. हा चला चला. का बरं जेवत नव्हती. हा जेवायची सवय नव्हती तर मॅडमनी जेवायची सवय लावली. मी सगळ्याला सांगते इथं सुद्धा. म्हणजे मला मॅडमनी कुंकू लावायला शिकवलं, काय असतं चेहरा फेस करायला शिकवलं. विचारायच्या. मग आपण छान राहायचं असतं. आपण सगळं लहानपणी करत होतो का नाही. मग आता पण केलं पाहिजे का नाही. हा मग किती छान दिसते बरोबर तू. आधीच किती देखणी आहे तू. हा मंदाई पण टिकली लेवत नव्हती. सगळ्याच टिकल्या लेवत नव्हत्या नवरे गेले म्हणून. होय तुमच्यापासून लेवायचं. हा नवरे तर आहेत की आपल्या सोबतच. होय मंगल मावशी. मंगल मावशी तर कशाला शिवतच नव्हती. आता काय नाही. आपण लहान होऊन राहायचं आता. आता तुम्ही कुणाच्या घरी आहे. आईच्या. हा आईच्या घरी आहे ना. चला मग आता चहा प्यायला. आईने तुमच्या चहा केलाय. चला चला. चिमण्यांना चारा टाकायचा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चहा प्यायला चला वरती. इकडे फिरू नका. हे असं सगळे बघा घेऊन जावं लागतं वरती. कधी कधी सगळे जिकडे तिकडे बसलेले असतात. बरोबर ना मावशे. हवेसाठी येतात खाली. सावली आहे, हवा आहे. पण आता थोड्या वेळाच बसते तर परत उन्हाचं कोण नाही येत खाली. जावा जावा वरती जावा.
मंगलबावशी कलावती आहे का तिकडं? हा जा, कलावती पशी देते मी. हा पाणी घालायचं राहून गेलं बघ मावशी माझं झाडाला. हा हा बाहेर घालते बाबा, आतमध्ये नाही येऊ देणार पाणी. मंगलमावशी म्हणते आतमध्ये पाणी येते. सकाळी सकाळी घालते मी, ऊन म्हणजे सूर्य उगवायच्या आधी, आहे का नाही? उन्हाचं नको वाटतं घालायला. हे तर लय भारी झाड आले बघ मावशी माझं. झाडांना बघितलं ना सकाळी मला खूप छान वाटतं, माहिती का? आ झाडाची. अगं ह्या झाडाला पांढरे फुलं लागत नाहीत. हे सोनचाफ्याचं झाड आहे भामाजी. मग हळूहळू जावा. मंदाई तू आधी जा, नाही तर तू दिशील भामाजीला ढकलून. किती हसायला येते बघा आमच्या लेकरावाला. हा थांब मंदाई, मंदाई थांब, तू गडबड नको करू, तू बस खाली. काय होतं मग, एकमेकीला आधी चालता येत नाही. मावशीला भामाजीला खूप हळूहळू जायला लागतं. मोगऱ्याला पण खूप छान फुलं लागले तिकडं, मस्त कळ्या लागल्यात मोगऱ्याला. ब्रह्मकमळ पण खूप छान आले. रोज दाखवते मी झाड, रोज न कंटाळा येता रोज तुम्हाला ही झाडं दाखवते. जसं आजी लोकांना रोज तुम्हाला भेटवते ना, तसं हे झाडांना पण रोज तुम्हाला दाखवते मी. आज आहे ना खारी घेऊन जावा. हे माझ्या आजी लोकांची खाऊची पिशवी आहे. आणि असं ना कोणी पण आणतं आम्हाला, हे घ्या खारी. आज खारी आणि चहा. चला ओतून देते. लय गरम पण असतो ना, म्हणून लगेच वतत नाही मी, थोड्या वेळाने वतून देते. कोणी पण येताना आपल्याला खारी, टोस्ट, बिस्किट वगैरे आणतं ना, मग देते मी आपलं. सकाळची जरा कामं असतात बाकीची. कधी कधी अजून पूजा पण नाही केली मी, पूजा पण राहिली अजून तशीच. तर आता तीच ती घेतात आणि खातात, फक्त आपण करून द्यायचं. धरा धरा. हां जाऊ घेऊन. सगळ्याला वाटून द्या, व्यवस्थित खावा सगळेजण बरं. सकाळी लवकर पूजा केली ना तर खूप बरं वाटतं. आणि आज जरा म्हणजे थोडंसं डोळा लागला पहाटे पहाटे आणि झोपले मी, तर हे आज उशीर झालाय सगळा. सगळी कामं अशीच राहिले. तर यांचं चाललंय इकडं झोपायचं, मगाचपासून हा उठत नाही इकडून. आता पहिलं देवाची पूजा करून घेते छानपैकी आणि मग बाकीची सगळी कामं करते. कारण रोहितचा उपवास आहे शनिवार. देवाची भांडी घासून घेते. वरती सगळे आजी लोक तवर चहा पाणी करून घेतील, तवर आपण आपलं बाकीची कामं करून घ्यायची. मला काल आर्यन आला होता, त्यांनी कच्ची केळी आणले. त्या कच्ची केळीचं काय करू, चिप्स करा म्हणत होता. म्हटलं बरं काहीतरी करेन मी. हा पसारा हे मी इकडं असतो माझा. किचन लहान असल्यामुळं काय करणार आपण, असतो. तरी सगळीकडलं मी रोज असं साफसफाई करून घेते. आणि मला नाही आवडत की आजूबाजूला ते पण कोपऱ्याला नसावं काही अडचण. पण काय करणार आपण, जागा पण कमी आहे ना आणि पसारा जास्त लोकांचा स्वयंपाक. हा तेलाचा डबा दिला होता, ते तेलाचा डबा फुटलाय म्हणून तो पातेल्यामध्ये ठेवलाय मी. कारण सांडून तेल म्हणून सांडलं तर ह्या पातेल्यात सांडल म्हणून ह्याच्यात ठेवून दिला इकडं कडला. आणि तेल काय आम्हाला लई दिवस जात नाही, 10 दिवस जातो, 10-11 दिवस. एक 15 लिटरचा डबा बस. बघितलं का कुठं जाऊन बसलाय? काय झालं सोनू, कुठं बसले जाऊन? पिशवीत कोणी बसतं का जाऊन? इथं बसला होता. मला पूजा करायची आहे म्हटलं, तू उठ इकडचं. तर कसं जाऊन रागावून पिशवीत बसले, बघितलं का? वरी पण लगेच जाऊन येते हातासारखं. मग परत काय होतं, कामाच्या नादात लागलं पूजेच्या वगैरे तर नाही जाता येत. लक्ष्मी आजीला, छकुलीला जरा भेटलं म्हणजे बरं वाटतं. म्हातारे आजी काय खाल्ली ग तू? टोस खाल्ली. काल टोस खाल्ली, ते आज खारी खाल्ली. हा, तुला म्हणता पण येत नाही का? हा कुठे आहे आमची वैजंता आजी? कुठे आहे चतुराबाई? काय म्हणतात? काय नाही, बरी आहे. बरी आहे. बर. चतुराजी देवाचं म्हणत नाही. का म्हणत नाही चतुराजी? नाही म्हणत, आवाज बी येत नाही तिच्या तोंडातून. चतुराजी म्हणते ग बाई, म्हणा म्हणल ग, तिचं दुखतंय ग म्हणून म्हणत असू द्या नसेल. की, पण म्हणते ना आपण. काय कुठल्या देवाचं म्हणत होतो?
कुठल्या देव राम जय राम जय जय राम. असं म्हणत होतो होय? हो. बर बर बर. नाही मी जशी अक्कलकोटला जाऊन आले ना तसं माझ्या कायम स्वामी ध्यानात असतात. हा ना. हो मी लय डोळा भरून पाहिलं आहे तिथं लय सारी लोक माया मागून यायची मोर जायची पण मी तिथंच उभी राहिली कोहरे बघत राहिले. तेच तर खरं असतं. हा देवाकडे गेलं ना कुठल्याही देवस्थानामध्ये हा बाकीचं हिंडायचं नाही बघायचं नाही पण देवाची मूर्ती आहे ना मूर्तीला लय बघायचं लय नाही. पाहिले मी लय पाहिले हा ना. आणि त्याच्यामुळं मग मला नुसतं स्वामीचं नाव म्हणलं ना तरी मला ते सगळं सारखं दिसते अंगावर काटे येत आहेत. हो आता तिथं गेलो ना आम्ही कुणी पारसात गेला घेणत आहे कुणी कुठं काय घेणत आहे माझं नुसतं लक्ष तिथंच. स्वामींकडे. हो नाही संध्याकाळी पण लय छान म्हणतीस तू. हो लय भारी म्हणताय. मला प्रत्येक देवाची आवड आहे. मला काय असं काय नाही की याचं त्याचं असं नाही मला प्रत्येक देवाची आवड आहे. नाही, आवडा आपल्या मनाला समाधान हो वाटलं म्हणून तर तुला देवानी तारले. खरंच आहे. किती नाही तर आई तुम्ही विचार करा माझी वाचा गेलेली परत मला वाचा आली. आता जर जवळ असतं तुम्हाला मी झाल्या लोकांपासून तुम्हाला खबर करून दाखवलं असतं मला नग बरं वाचा नव्हती राहिली. बाई त्या कोमल सारखं ग. हा कोमलची कशी वाचा गेली तशी वाचा गेली असं. हो पण देवानी बघ सगळं म्हणजे परत दिले. परत दिली वाचा दिली पक्की मला. स्वामींची कृपा. हो खरंच तुझे किती म्हणजे मला तेव्हा स्वामीकडून येऊन किती दिवस झालं मला फक्त महिना 6 महिन्यात झाला असं बघा हा हा स्वामी वरून आलेलं हा. त्या टायमाला अक्कलकोटला तू गेली होतीस का? गेलते मी आई. हा हा. हा गेलते. देव तारी देव मारी. हो खरे खरे देव आपण देवच तारतो आपल्याला. देवच तारतो. म्हणून नेहमी ह्या जीबीवरती आहे ना देवाचं नामचिंतन देवाचं करा. नाम पाहिजे. मी काय शिकवते हो तुम्हाला देवाचंच नाम सांगा तुम्ही. ह्या इतके देवासाठी वेडे व्हा आणि जे महाग झाले ना मावशे हो. त्याच्यासाठी कधीच रडायचं नाही. नाही देवासाठी रडा. हो देवासाठी. ती 2 थेंब तुमच्या डोळ्यातलं पाणी आहे ना हा त्या भगवंतासाठी घालवा. बरोबर आहे. बरोबर आहे. तो कधीतरी तुम्हाला त्याची छबी दाखवेल. झालेल्या गोष्टीवर रडून रडून नाही पण मला परिस्थिती आलीच ना म्हणायचं आई. हा. तुम्ही विचार करा वाचा गेलेली वाचा आली मग ही परिस्थिती नाही का. प्रचितीची हा? वाचा गेले कोमलची कुठं आली आता आपल्या कुणी म्हणन का खरंच या बाईची वाचा गेली असेल म्हणून. नाही वाटत हा? अगं नाही वाटत. म्हणन का कुणी. नाही. पण पांडुरंगाने मला तेवढी परत स्वामींनी परत वाचा आणली का नाही आणली माही. सगळं बोलणं मला पहिले जागेवर आणलं त्यांनी. तुला आता वाटतच नाही पॅरालिसिस आहे मावशी तुझ्याकडे बघितल्यावर हा वाटतं का? नाही, नाही. नाही तुझा हात पण लय हालत नाही आता तो नाही 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 सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित झालंय. हो व्यवस्थित झालं. आता तू एवढी भाजी फिजी चिरून देतेस हो. मग. आणि ते काय झालं ना आई मुळात आहे ना सरांना दुखणंच गावलं. हा ना हा मटकर. मटकर सरांना. आणि त्यांनी बरोबर त्या गोळ्या चालू केल्या ना ते बरोबरच सगळं जागेवर आलं बघा. हा मला आनंद वाटतो उलट तुम्ही असं छान हो. राहताना उलट तुम्हाला बरं वाटतंय ना खरंच आनंद वाटतो मस्त वाटतं. असंच आनंदी राहावा देवाचं स्वामींचं नाव घ्या आणि खुश राहावा. काय राहणार आम्ही खुश. देव कुठं असतो? देव आपल्याच पशी असतो. देव कुठं आहे? आत्म्यात देव आहे. कुठं आहे देव? आत्म्यात देव आहे. बरोबर का नाही?